विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. इन्फिट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी माधव जगताप तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आता MES प्रिलिम्स म्हणजेच गॅझेटेड सर्व्हिसेसची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये आता जागा जरी कमी दिसत असल्या तरी त्या जागा वाढण्याची शक्यता आहे. कारण मागच्या वेळेस अचानकपणे PWDच्या जागा वाढल्या आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी जागा कमी असल्यामुळे अर्जच करायचं त्यांनी टाळलं होतं, परंतु त्यांना परत पश्चाताप करावा लागला. कारण PWDच्या मोठ्या प्रमाणावरती जागा वाढून आल्या आणि या पूर्व परीक्षेचा कट ऑफ हा केवळ 50 इतका लागला. तर याही वर्षी अगदी तसंच होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताची जी MES ची या वर्षीची प्रिलिम्स आहे तिला आपण सिरियस घेणं गरजेचं आहे. आणि मग सिरियस घेत असताना त्या परीक्षेची पद्धत आणि तिचा अभ्यासक्रम म्हणजेच एक्झाम स्कीम आणि सिलेबस ही नेमकी काय आहे हे आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे आणि त्या अनुषंगानेच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय. चला तर बघूयात. मग सर्वसाधारणपणे या महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड ही जी काही प्रिलिम्स संयुक्तपणे कंबाईनपणे घेतली जाणार आहे, यामध्ये राज्यसेवेसोबत ही घेतली जाते आणि अगदी 2013 पासून राज्यसेवेची याच पॅटर्न मध्ये ही प्रिलिम्स होत आलेली आहे. आता मागच्या वर्षी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पूर्वपरीक्षा दिलेली असेल किंवा यावर्षी बरेच जण नव्यानं देत असतील, तर दोघांसाठी परत एकदा समजून घ्या की यामध्ये पूर्वला म्हणजेच प्रिलिम्सला पेपर 2 आहेत. पेपर 1 जो आहे याला GS असं म्हटलं जातं, जनरल स्टडीज, आणि पेपर 2 जो आहे याला CSAT असं म्हटलं जातं, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. आणि दोन्ही पेपर हे 200 मार्काला आहेत. दोघांचाही वेळ टाइम जो आहे हा 2 तासाचा आहे. परंतु पेपर 1 मध्ये प्रश्नांची संख्या ही 100 आहे आणि पेपर 2 CSAT मध्ये 80 ही प्रश्नांची संख्या आहे. आता CSAT हा क्वालिफाय करण्यात आलेला आहे आणि जे मेरिट ठरतं ते सगळं काही मेरिट आपल्या या पेपर 1 वरून ठरतं. या पेपर 1 चं मीडियम हे मराठी सोबत इंग्लिश बायलिंग्वल हे पेपर असतात. वरती मराठीत प्रश्न आणि खाली इंग्लिश मध्ये तोच प्रश्न. ठीक आहे. याचं स्वरूप जे आहे किंवा हा एक्झाम पॅटर्न कसा आहे, तर हा MCQ पॅटर्न आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीचा. म्हणजे आपल्याला एक क्वेश्चन दिला जाईल आणि क्वेश्चनला खाली 4 ऑप्शन्स असतील, आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. सोबत याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर यस निगेटिव्ह मार्किंग आहे, कारण याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे, हे पण लक्षात ठेवा. मग या GS मध्ये आणि CSAT मध्ये आपण अटेम्प्ट किती करायचा हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. सर्वसाधारणपणे GS चा खास करून पेपर 1 चा हा 80 मार्काचा अटेम्प्ट हा चांगला धरला जातो आणि त्या आधारे आपल्याला चांगला स्कोर सुद्धा करता येतो. ठीक आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण वजा केले जातील. म्हणजे काय, जे बरोबर आलेले तुमचे 4 प्रश्न आहेत, समजा तुमचे 4 चुकले आणि जो तुमचा बरोबर आलेला 1 प्रश्न आहे, या 4 चुकल्यामुळं या 1 जो बरोबर आलेला आहे त्याचा मार्क कमी होईल. समजा तुमचा अटेम्प्ट आपण म्हणतोय की 80 आहे आणि 80 पैकी असं झालं की सर्वसाधारणपणे 60 क्वेश्चन्स हे तुमचे बरोबर आले आणि 20 प्रश्न हे तुमचे चुकले, असं आपण पकडूयात. ठीक आहे. मग काय होईल, पेनल्टी आपल्याला 1/4 ची आहे. म्हणजेच याला डिवाइड केलं 4 ने तर 4 पंचे 20, 5 मार्क 60 मधून वजा होतील आणि तुमचा फायनल स्कोर 55 होईल. 55 गुणिले 2 बरोबर 110 असा तुमचा स्कोर असेल. तर अशा पद्धतीने ही निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम या एक्झामसाठी आहे. CSAT मध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे, परंतु तिथं आपल्याला 67 इतका स्कोर केला की आपण CSAT क्वालिफाय होतो. त्यामुळे तितकंसं टेन्शन हे CSAT मध्ये उरलेलं नाहीये. ठीक आहे. एकापेक्षा जास्त ठिकाणी तुम्ही गोल करू शकत नाही, एकाच ठिकाणी गोल करायचा आहे. सिली मिस्टेक्स टाळायच्या आहेत. यासाठी पेन कुठचा वापरायचा हे सुद्धा मी आधी सांगितलेलं आहे. आपल्या टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना माहित नसतं, तर MPSC नावालाच तो पेन आता प्रसिद्ध झालेला आहे. पवन चौकात गेला तर MPSC पेन तोच आहे. ठीक आहे. तर लिक्विड फ्लो नावाचा हा पेन आहे, त्याचा पॉईंट हा 0.7 आहे आणि पटकन तो गोल करतो. त्यामुळं तो पेन आपल्याला कमी वेळेमध्ये चांगलं अटेम्प्ट करण्यासाठी कामी येतो आणि आपल्या वेळेची बचत त्या पेनच्या माध्यमातून होते. आता जर सिलेबस कडे आपण आलो तर पेपर 1 चा सिलेबस हा 200 गुणांचा 100 प्रश्न इथं आहेत. मग हे 100 प्रश्न एकूण या 7 पार्ट्स मध्ये डिवाइड होतात. मग यामध्ये पहिला मुद्दा आहे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, करंट अफेअर्स. ठीक आहे. इथं करंट अफेअर्स ज्या आहेत त्या तुम्हाला स्टेट लेवलच्या, नॅशनल लेवलच्या आणि इंटरनॅशनल लेवलच्या अशा पद्धतीच्या महत्वाचे जे इव्हेंट्स आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातील. मग यामध्ये महत्वाचे इव्हेंट्स काय असतात, तर तुम्ही यासाठी PYQ जे आहेत हे PYQ करणं मस्ट आहे. मागच्या किमान 5 वर्षाचे PYQ या सगळ्या सिलेबस साठी तुम्ही करायचे आहेत. आणि तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची वार्ता म्हणजेच इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून या PYQचं मागच्या 5 वर्षाचे पेपर अनालिसिस केलं, सब्जेक्ट वाईज हे सगळे विषय सब्जेक्ट वाईज अनालिसिस करून आपण दिलेले आहेत. ते पुस्तक लवकरच तुमच्या हातामध्ये उपलब्ध होईल. ठीक आहे.
भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासह. म्हणजे जरी आपल्याला हिस्ट्री सांगितलेली असती, हिस्ट्रीमध्ये काय सांगितले त्यांनी, इतिहास, भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासह, म्हणजेच सर्वसाधारणपणे आपल्याला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ यामध्ये दिलाय. यामध्ये समाज सुधारक आले, भारतातली स्वातंत्र्य चळवळ आली, यावरती आधारित प्रश्न जे आहेत ते विचारले जातील. महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल जिओग्राफी. तर ही जिओग्राफी आपल्याला इथे विचारली जाते. यामध्ये भर परत एकदा त्यांचा महाराष्ट्रावरती आहे. आणि मग महाराष्ट्राची नदी प्रणाली असेल, इथलं हवामान असेल, इथे भूरूप असतील, हे सगळं तिथं विचारलं जाईल. त्यानंतर भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी. ठीक आहे. मग त्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर आपलं कॉन्स्टिट्यूशन, त्यामध्ये आपली पंचायती राज, आपलं जे काही लोकल बॉडीज आहेत त्या सगळ्या लोकल बॉडीज, याबाबत आपल्याला इथं प्रश्न जे आहेत हे पॉलिटीमध्ये विचारले जातात. आणि अगदी फॅक्च्युअल, अगदी तुम्हाला आर्टिकल्स वरती प्रश्न इथं विचारले गेलेले आपल्याला पीवायक्यूच्या माध्यमातून समजतील. त्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये आर्थिक व सामाजिक विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, त्यानंतर इथली जी आपली लोकशाही आहे ती लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत वेलफेअरसाठी, पब्लिक वेलफेअरसाठी ज्या जेवढ्या काही स्कीम्स गव्हर्नमेंटने आणलेल्या आहेत त्या स्कीमची आकडेवारी ही सुद्धा इथे महत्वाची ठरते. आणि अशा पद्धतीने आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये बेसिक्स प्रश्न जे आहेत हे कोर इकॉनॉमिक्स वरती सुद्धा विचारले जातात. मॅक्रो इकॉनॉमिक्स याच्यावरती प्रश्न असतील, जीडीपी वरती प्रश्न असतील, ओके, इन्फ्लेशन वरती क्वेश्चन्स असतील, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स हे इथं इकॉनॉमिक्स मध्ये असतील. त्यानंतर पुढचा आहे एन्व्हायरमेंट, पर्यावरण परिस्थितिकी, जैव विविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी, त्यानंतर क्लायमेट चेंज, हवामान बदल, यावरती प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. त्यामध्ये आपली COP28 यावरची कुठे भरली, मग त्याची थीम काय होती, त्याचे अध्यक्ष कोण होते, तिथे कोणते ठराव मंजूर झाले, अशा प्रकारचे रामसार साइट्स काय आहेत, मॉन्ट्रियल काय आहे, हे सगळं हे आपल्याला या एन्व्हायरमेंट मध्ये विचारलं जातं. आणि पुढे आहे 7वा मुद्दा आहे सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. आणि यामध्ये सर्वसाधारण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि हायजीन हा आता कोरोना महामारीपासून महत्वाचा झालेला मुद्दा, यावरती प्रश्न विचारले जातात. थोडस जीएस, आता जीएस मधलं हे जनरल सायन्स आता विद्यार्थ्यांना टफ जाताना बघायला मिळते, कारण अगदीच कोर फिजिक्स, कोर केमिस्ट्री वरती क्वेश्चन्स हे विचारले जात आहेत. मग या अभ्यासक्रमावरती, या सिलेबस वरती आधारित आपला पेपर 1 जो आहे तो होतोय. आणि सर्वसाधारणपणे अतिशय चांगली तयारी जर आपण केली तर इथं आपल्याला 100% 110+ स्कोअर करायला काहीही हरकत नाही. ठीक आहे. म्हणजे आपला जो सेट स्कोअर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पेपर 2 जो आहे सीसॅट. आता या सीसॅटला घाबरायचं काहीच कारण उरलं नाही, कारण आता काय झालंय, हा अहर्ताकारी म्हणजेच काय करण्यात आलाय, क्वालिफाईंग करण्यात आलाय. मग हा क्वालिफाईंग करण्यात आलेला असला तरी याच्यामध्ये काय आपल्याला बघायचं असतं, आकलन म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन, संवाद कौशल म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, त्यानंतर तुमचे काही पर्सनॅलिटी स्किल्स, त्यानंतर लॉजिकली तुम्ही किती विचार करू शकता, किती अनालिटिकल तुम्ही विचार करू शकता, त्यातले तुमच्या असणारे ॲबिलिटीज, डिसिजन मेकिंग वरती सर्वसाधारणपणे 5 क्वेश्चन्स इथं असतात. सर्वसाधारण सायकोलॉजिकल तुमची असणारी ॲबिलिटी आणि परत मग रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड यावरती त्यांचे प्रश्न असतात. सर्वसाधारणपणे डिवायडेशन केलं तर कॉम्प्रिहेन्शनचे 50, रिझनिंग ऍप्टिट्यूडचे 25 आणि डिसिजन मेकिंगचे 5 असे 80 क्वेश्चन्स हे बनतात. आणि इथं क्वेश्चन मात्र 2.5 मार्काला एक आहे, असे 200 गुणांचा हा सुद्धा पेपर होतो. आणि इथं आपल्याला 67 पडले की आपण काय होतो, क्वालिफाय होतो. अशा पद्धतीने इतकं साधं सोपं याचं स्वरूप आहे. फक्त याचा अभ्यास करत असताना काय काळजी घेतली आपण, समजा मागचे पेपर जरी सीसॅटचे सॉल्व्ह केले तरी आपण इथं क्वालिफाय 100% होणार म्हणजे होणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा सिलेबस पेपर 1चा आणि पेपर 2चा इथं आहे. इयत्ता 10वी 12वी स्तरावरील मराठी इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी पेपर 2च्या अभ्यासक्रमामध्ये आहे. प्रश्न हे एमसीक्यू टाईपचे असतील. मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला बसणे अनिवार्य आहे. तुम्हाला दोन्ही पेपरला बसावंच लागतं. 28 एप्रिलला ही परीक्षा आपली होणार आहे. मग 28 एप्रिलला आपण काय करायचं, 28 एप्रिलला सर्वसाधारणपणे दिवसभर हा पेपर चालतो. सकाळी साधारणतः 10 ते 12 या वेळेमध्ये पेपर 1 होईल आणि दुपारी साधारणतः 3 ते 5 या वेळेमध्ये सीसॅट होईल. म्हणजे अख्खा दिवस आपला 28 एप्रिलचा असतो. आणि दोन्ही पेपरला आपण बसावं लागतं कंपल्सरी, कारण हे मस्ट आहे. आणि असं नाही झालं तर मग तुम्ही डिस्क्वालिफाईच व्हाल. ठीक आहे. तर या परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी
जागा येणार आहेत, त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा. ऑलरेडी एक बॅच सुरू झालेली आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या बॅचला ऑलरेडी विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. तर एमपीएससी एमएस 2024 साठी सिव्हिलसाठी आपण एमपीएससी प्रिलिम्स बॅच सुरू केलेली आहे, एमईएस प्रिलिम्स बॅच. यामध्ये ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अवेलेबल आहे. बॅच 7 जानेवारी पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन सुरू होते. महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीज इथं आपल्या टीचिंगसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. जीएसच्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात चांगल्या मार्गदर्शकांमार्फत आपल्याला इथं कोचिंग मिळणार आहे. यासाठी आमचा पुण्यातला पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे. आणि सोबत जो नंबर आहे 9699897070 7887811411 या नंबरला तुम्ही अवश्य कॉल करा. या बॅचच्या बाबत अधिक डिटेल्स तुम्हाला तिकडे मिळतील, बॅचची फीज वगैरे. या बॅचचंच वर्जन आपण काय केलेलं आहे, संकल्प बॅच. कारण आपल्याला संकल्प करायचे की आपल्याला यावर्षी AEE मिळवायचीच आहे, तर यासाठी ही बॅच आपण सुरू केलेली आहे. एकदम प्रिलिम फोकस बॅच आहे. ठीक आहे, प्रिलिमचा सिलेबस समोर ठेवून या बॅच मध्ये सगळं कोचिंग चालणार आहे. आणि हे जे आपलं PYQ बुक जे आहे, जे आता पब्लिश होत आहे 1-2 दिवसामध्ये, यामध्ये हे सगळे विषय आपण अनालिसिस करून घेतलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे PYQ. म्हणूनच याला आपण नाव दिलेलं आहे लॉजिक की. कारण जीएसचे प्रश्न सोडवताना अभ्यासासोबत आपल्याला लॉजिक हे सुद्धा महत्वाचं ठरतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना या परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी इन्फिनिटी अकॅडमीकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.